ही पूर्ण रेडियमची लेअर आहे. जर रात्री याच्यावर टॉर्च पडला तर हा पूर्ण रेडियम सारखा चमकत राहील. हा अद्भुत नजारा तर पहा. तिकडं तिकडं पुरा ढगाची चादरच तयार झाली आहे. सुंदर नजारा, एकच नंबर. या जागेवर थोड्या वेळातच ऊन पडत आहे, थोड्या वेळातच फॉग येत आहे, मग पाऊस सुरू होत आहे. आपण डायरेक्ट निळ्या पाण्याच्या कुंडात उतरलो. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाट अशा ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉग मध्ये. आणि मी तुमचा होस्ट प्रशील अंबादे. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण चाललो आहोत सह्याद्रीमध्ये ॲडव्हेंचर करण्यासाठी. आणि आपला आजचा टार्गेट असणार आहे तामिनी घाटामध्ये स्थित असलेल्या प्लस व्हॅली मधला 3 लेअर वॉटरफॉल म्हणून प्रसिद्ध असलेला 10 कुंडाचा वॉटरफॉल. 3 लेअर वॉटरफॉल म्हणजे 3 टप्प्यांमध्ये खाली पडणारा धबधबा. तामिनी घाटातील प्लस व्हॅली तर सर्वांनाच माहिती आहे. या प्लस व्हॅलीमध्ये काहीच दिवसा अगोदर एका जागेचा शोध लागला, ज्याला 3 लेअर धबधबा म्हणून नाव देण्यात आलं. हा धबधबा एक नाही, 2 नाही, तर अनेक लेअर पासून तयार झालेला धबधबा आहे, ज्याला आज आपण आपल्या व्हिडिओद्वारे चांगल्याने एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. लास्ट व्हिडिओमध्ये आपण तामिनी घाटामध्ये प्रसिद्ध असलेल्या मिल्की बॉरला एक्सप्लोर केला होता. त्याच व्हिडिओमध्ये आपल्याला माहित झाला त्याच्या बाजूला असलेल्या वॉटरफॉलला 10 कुंड आहेत. काहीच दिवसा अगोदर आपण प्लस व्हॅलीमध्ये स्थित असलेल्या मिल्की बार धबधब्याला एक्सप्लोर करायला गेलो होतो. मला वाटलं हाच सगळ्यात सुंदर धबधबा असणार. पण मिल्की बार धबधब्याच्या 2 मिनिटं अगोदर एक धबधबा आहे जो 3 टप्प्यांमध्ये खाली पडतो, ज्याला 3 लेअर वॉटरफॉल म्हणून ओळखले जाते. आपण या जागेवर ड्रोन उडवला आणि माहिती झालं की या जागेवर 3 नाही तर तब्बल 10 कुंड आहेत धबधब्याचे. आणि आपण विचार करत होतो की या 10 कुंडामधून कधी रॅपलिंग होऊ शकणार का. फायनली त्या ठिकाणी रॅपलिंग करण्याचा चान्स आपल्याला भेटला आहे. म्हणून आपण सेफ्टी इक्विपमेंट आणि टेक्निकल टीम साठी येऊन पोहोचलो हॉटेल प्लस व्हॅली मध्ये. आपला आजचा ॲडव्हेंचर चांगलाच महागात पडणार होता, जिथे आपल्याला मृत्यूचा अनुभव भेटणार होता. धबधबा एक्सप्लोर करताना आपण धबधब्यात डुबणार होतो आणि 1 आठवड्या अगोदर घेतलेला नवीन कॅमेरा सुद्धा या धबधब्यात वाहून जाणार होता. आपल्या आजच्या ॲडव्हेंचर मध्ये आपण 4 लोक असणार आहोत, ज्यामध्ये मी, पल्लवी ताई, महेश दादा आणि आपले टीम मेंबर सतीश आणि सतीश भाऊ, असे 4 लोक आपण जाणार आहोत त्या जागेवर रॅपलिंग करण्यासाठी. आजच्या ॲडव्हेंचरसाठी उपयोगात येणारे प्रत्येक सेफ्टी इक्विपमेंट आपण या जागेवरून पकडले. आज ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत तिथं बहुत सारं पाणी राहणार आहे ना. पाण्यामध्ये जर उतरायचं असेल ना, किती प्रो लेवलचा जर आपण स्विमर असाल तरी आपल्याजवळ सेफ्टी इक्विपमेंट म्हणून एक लाईफ जॅकेट असणं बहुत गरजेचं आहे. हा लाईफ जॅकेटच आज आपला जीव वाचवण्यासाठी मदत करणार होता. हॉटेल प्लस व्हॅली पासून आपला पहिला टार्गेट होता तामिनी घाटातील महादेवाचं मंदिर. या तामिनी घाटामध्ये एक महादेवाचं मंदिर आहे, तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. एक गाडी आपल्याला तिथं सोडणार, त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे समोर पायी ट्रेक करत. हॉटेल प्लस व्हॅली पासून काहीच अंतरावर आपल्याला हा मंदिर पाहायला मिळतो. बघा इथं आहे मंदिर. या मंदिराच्या बाजूलाच इथं रस्ता असणार. बघा जसं आपण गाडीतून उतरलो, या गाडीच्या बाजूलाच आपल्याला इथे एक महादेवाचं मंदिर दिसून राहिलेलं आहे. या मंदिरापासूनच आपला ट्रेक सुरू होणार.
मंदिराच्या बाजूनच एक रस्ता चालला आहे समोर, इथून आपल्याला जायचं आहे अंदर. पावसाकारण या जागेवर चांगलाच घनदाट जंगल पाहायला मिळत होता. आपण येऊन पोहोचलो आहोत सह्याद्रीमध्ये स्थित असलेल्या अमेझॉनच्या जंगलामध्ये. ट्रेकच्या सुरुवातीलाच महेश दादांनी या घनदाट जंगलातील रूटबद्दल माहिती देण्यास सुरुवात केली. सध्या आपण प्लस व्हॅलीतील मिल्की बारच्या शेजारील जो वॉटरफॉल आहे, 3 लेअर वॉटरफॉल, त्या ठिकाणी जाणार आहे. ह्याच्या आधी माझी रेकी झालेली होती. ज्यावेळेस इथं इन्सिडेंट होतो तर त्यावेळेस रेस्क्यूचं काम बऱ्यापैकी मी करतो. इथलं रेस्क्यू करण्यासाठी मला जवळचा रूट कुठला आहे किंवा मी लवकर त्या व्यक्तीपाशी कसा पोचल, यासाठी माझ्या वेगवेगळ्या प्रकारच्या इथं रेकी झालेल्या आहेत. तामिनी घाटात असलेल्या प्लस व्हॅलीमध्ये दरवर्षी अनेक ॲक्सिडेंट होत असतात. अपघात झालेल्या रुग्णाला प्लस व्हॅलीमधून कशा प्रकारे लवकरात लवकर व्हॅली बाहेर काढता येणार या गोष्टीची रेखी करण्यासाठी आपली आजची मोहीम होती. ही जी पांढरी फुलं दिसतात, जे म्हणतात ना रात्रीचं चमकतं जंगलात, पांढरं व्हाईट, तर तुमची ह्या ठिकाणी बॅटरी पडली ना तर हे व्हाईट चमकतं. सह्याद्रीचं जंगल रात्री चमकते हे आपण ऐकलं होतं. भीमाशंकर, आंबाघाट यांसारखे अनेक जंगल रात्री चमकतात. पण आज रात्री या जागेवरचं जंगल चमकताना स्वतः आपण पाहणार होतो. असा समोर जात असताना हे बघा, इथं असा पांढरा लेअर आहे. हे पूर्ण रेडियमची लेअर आहे. जर रात्री याच्यावर टॉर्च पडला तर हा पूर्ण रेडियम सारखा चमकत राहील. सह्याद्रीमध्ये असलेलं हे एकदम सुंदर जागा आहे. आज रात्री नक्कीच आपण कॅप्चर करायचा प्रयत्न करू. अशा घनदाट जंगलातून समोर जात असताना प्रत्येक ठिकाणी टिकमार्क करणे खूप गरजेचे असते. जंगल तर आहे, अन्यथा आपण इथे तासनतास भटकू शकतो. जंगल चांगलंच घनदाट आहे आणि या जंगलात मोस्टली कोणीच नाहीत. आपणच पहिले व्यक्ती असणार आहे जे रॅपलिंग करायसाठी या जागेवरून चाललो. अशा जंगल भागातून जात असताना जिथे जिथे झाडं आहे तिथं टिकमार्क करत चला, काहीतरी ॲरो बनवत चला किंवा खोदकाम करत चला, जेणेकरून रिटर्न येताना आपल्याला लक्षात राहील का आपण कुठून गेलो होतो. या जागेवर काट्याची पण काही झाडं आहे. जिथून आपण चालत आहोत आजूबाजूला पूर्ण काटेच काटे आहे. कशा कशा जागेवरून जा लागत आहे. या जागेवर थोड्या वेळातच ऊन पडत आहे, थोड्या वेळातच फॉग येत आहे, मग पाऊस सुरू होत आहे आणि आपण चाललो काचाड कुचाड इथून. मला सगळ्यात जास्त भीती आहे सापाची. माहीत नाही काऊन, पण साप फोबिया आहे मला. ज्या काड्या आपण तोडतो हे मेलेली कारवी आहे. सुकलेल्या काड्या दिसत आहेत आपल्याला, त्यालाच तोडत तोडत प्रॉपर रस्ता बनवत समोर चाललो. जवळपास 2 तास जंगलातून प्रवास केल्यानंतर आपण जाऊन पोहोचलो जंगलाबाहेर. जिथला नजारा हा पाहण्यासारखा होता. झाडांनी तयार केलेल्या या जागेवरचा भुलैया. अरे बाप. हो. आणि मित्रांनो, जसं आपण या जंगलाच्या बाहेर आलो, जंगलाच्या बाहेर येताच हा अद्भुत नजारा तर पहा. जिकडं तिकडं पुरा ढगाची चादरच तयार झाली आहे. हा हा हा, सुंदर नजारा, एकच नंबर. ज्या जागेवरून आपण चालत होतो त्याच्या जस्ट बाजूलाच हा 10 टप्प्यात खाली पडणारा धबधबा होता. हे ढगानं झाकलेले डोंगर दिसत आहे. इथं आहे व्हॅली. त्या बाजूला एक डोंगर, या बाजूला एक डोंगर, नाही इथून चालली आहे व्हॅली. या व्हॅलीतून पाणी टप्प्याटप्प्यात खाली चाललं आहे. हे कशी आडवी व्हॅली, हे कशी उभी व्हॅली. दोन्ही व्हॅली जिथं प्लस आकारामध्ये तयार झाल्या आहे त्याला म्हणते प्लस व्हॅली. याच प्लस व्हॅलीमध्ये तो गुप्त खजिना आहे, 10 टप्प्यांमध्ये पडणारा वॉटरफॉल. या अशा घनदाट झाडाझोडपातून जाताना ना बहुत सांभाळून जावं लागते, कारण आपल्या पायाखाली जर अगर साप राहिला तर आपल्याला माहीत बी नाही पडेल.
इथं काळ्या रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे साप राहते, जे की जात असताना आपल्याला माहीत बी नाही पडत आईच्या गावात सांभाळून. ओके, काय पूर्ण स्लिप होत आहे. या झाडाझुडपांना पार करत आपण जाऊन पोचलो पुन्हा एकदा जंगल भागात. पुन्हा एका जंगलामध्ये घुसलो. खतरनाक उंच उंच मोठमोठे झाड आहे या जागेवर. 3 लेअर वॉटरफॉल जिथून खाली पडते त्या दरीच्या बाजूबाजूने आपण चाललो रस्ता बनवत समोर. न मग आपण जाऊन पोहोचू थेट धबधब्याच्या खालच्या लेअरवर. या झाडाझुडपातून आपण रस्ता बनवत थोडं समोर गेलो. तितक्यातच समोरचा रस्ता संपला, जिथून खाली उतरण्यासाठी आता आपल्याला टेक्निकल इक्विपमेंटचा सहारा घ्यावा लागणार होता. मधून घेतलेला आहे आणि एकदम स्लिपरी पायवाट आहे ना, या जागेवरून पाय स्लिप होऊन राहिले आहे कंटिन्यू. एवढा रोड बनवत बनवत जसं आपण खाली आलो, इथे येऊन समोरची जमीन संपली आहे, म्हणजे ट्रेकिंगवाली जमीन. आता आपल्याला खाली कोणत्या पद्धतीने उतरायचं आहे याचं प्रॉपर नॉलेज दादा देतील. सध्या आपण पूर्ण ट्रेक करून इथपर्यंत पोहोचले. जेवढी ट्रेकिंग आहे ती आपल्याला संपलेली. आता इथून पुढे आपण टेक्निकल खाली उतरणार आहे. जी सेफ्टी इक्विपमेंट आपण सकाळी पकडले होते त्याचं काम आता या जागेपासून चालू होणार. 10 लेअर वॉटरफॉल हा प्लस व्हॅलीतील आतापर्यंतचा सर्वात सुंदर वॉटरफॉल असून खालून बघितल्यावर या धबधब्याचे बाकी कुंड दिसत नाही. आणि जर बाकी कुंडाला जवळून बघायचे असेल तर आपल्याला इथे रॅपलिंग करूनच जावे लागते. रॅपलिंग या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे, सेफ्टी इक्विपमेंट म्हणून नोंद केली जाते, ते म्हणजे हार्नेस. सध्या आपण लावत आहोत कमरेचा हार्नेस, आणि हा हार्नेस लावून रोपच्या मदतीने सेफ्टीसोबत आपण उतरू खाली. रॅपलिंग या प्रोसेसमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मजबूत बेस तयार करणे होय. या जागेवर आपण हे एक मजबूत झाड पाहिला, या झाडाची मजबूती चेक केली. हा खोड एकदम मजबूत आहे. मग या जागेवर आपण या मजबूत झाडाच्या मदतीनं नॅचरल बेस तयार केला आहे रॅपलिंगसाठी. जेव्हा कधी रॅपलिंग ॲक्टिव्हिटी करत असताना पहिला व्यक्ती खाली उतरते, त्या पहिल्या व्यक्तीला फायरमॅन म्हटलं जाते. आपला आजचा फायरमॅन सतीश भाऊ. ऑल द बेस्ट भाऊ. आणि फायनली अशा प्रकारे सुरू झाला खरा ॲडव्हेंचर. लिंकचा कारण आहे ऐक ना, जसं म्हटल्याप्रमाणे साप तिथून वगैरे खाली बघ, तुला राईटला ओके का लेफ्टला ओके? हा, राईट तुझ्या राईटला का माझ्या राईटला? राईटला, ठीक आहे. आपला फायरमॅन म्हणजे सतीश भाऊ एकदम खाली जाऊन पोहोचलाय सुरक्षित. आता एक एक करून आपण खाली उतरू. असं आपण रॅपिंग करत चाललेलो आहोत खाली. सगळे गेले. आता आपला आहे नंबर. एक एक करून उतरू रॅपलिंग करत खाली. जागा थोडीशी स्लिपरी आहे ना, कारवीच्या मधातून आपल्याला जायचं आहे. रॅपलिंग करायच्या वेळेस हमेशा एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे आपल्या दोन्ही पायाच्या मधात गॅप राहणं गरजेचं आहे. म्हणजे पायामध्ये व्ही आकार तयार राहणं गरजेचं आहे. जर आपण पाय जवळ जवळ ठेवले तर आपण स्लिप होऊ शकतो ना, पडू शकतो. आपला तोल एकाच बाजूला जाऊन आपण खाली पडू शकतो. आलो सो आपण, आलो सो. निळ्या पाण्याच्या कुंडापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अजून एक महत्त्वाचा मोठा रॅपलिंगचा टप्पा पार करावा लागणार होता. ओके,
सो अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो सुरक्षित बेसवर. ओके पोहोचलो दा. हो आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यात जास्त विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे रॅपलिंग केल्यानंतर सर्वात शेवटचा माणूस खाली उतरल्यावर रोपला कशा पद्धतीने काढतात. याचं उत्तर आज आपल्याला डिटेलमध्ये भेटणार होता. अशा प्रकारे हा यू मारलेला आहे. वरती जे झाड आपण बेसला यूज केलं होतं तर त्याचा एक लूप, ह्या रोपचा एक लूप इथं लॉक झालेला आहे आणि दुसरा लूप तो माझ्या डीसीला आहे. आता हा लॉक खोलून मी डीसी खोलून रोप मी परत ओढून घेतो. या टेक्निकचा उपयोग करून जो शेवटचा माणूस राहते तो रोप घेत खाली उतरते. ज्या साईडचा लूप होता त्या साईडचा रोप आपण लॉक केला होता तो खोलतोय. आता हा वरती जाईल आणि हा जिथून मी या झाडाला यू मारलाय तिथून तो निष्ठून खाली येईल. आता सतीश हा रोप ओढेल. सतीश वड वड. हा रन होत जाईल वरती, हे बघा. आणि हा रोप आपल्याला पूर्ण हाय असा परत आपल्याला भेटेल, जेणेकरून खालच्या सेटअपला त्या रोपचा परत आपण वापर करेल. तर अशा प्रकारे समजा आपल्याला रोप परत काढायचा असेल तर यू मारून आपण डाऊन झाल्यानंतर यू मारून परत खाली तो रोप घेऊ शकतो. या पद्धतीनं सगळे लोकही खाली उतरले ना. आपला जो रोप, ज्या रोपच्या मदतीने आपण वरून खाली उतरलो तो रोपही आपल्यापर्यंत येऊन पोहोचलाय. आता इथून पटकन खाली जाऊ ना, आपल्या त्या टप्प्यापर्यंत जाऊन रॅपलिंग करू. आता या जागेपासून सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे तीव्र उतार आणि काटे भरलेली स्लिपरी पायवाट, ज्याला पार करताना थोडं चॅलेंजिंग होत होता. आपण दोघंही येत राहू याच्यात. झाडाची हाईट एवढी आहे ना, कसं जायचा हाच एक मोठा प्रश्न आहे. क्वाईट वेस्ट झाला. आपण लेअरच्या वरच्या बाजूने चाललो. हे इकडे दरी आहे. आणि फायनली आपण येऊन पोहोचलो 10 लेअर वॉटरफॉलच्या महत्त्वाच्या रॅपलिंगच्या टप्प्यावर. आता हा दुसरा सेटअप आहे जिथून सतीश भाऊ खाली चालला आहे. या झाडाझुडपातून रस्ता बनवणं थोडं अवघड होत होता. त्याला विळा द्यायला पाहिजे होता. विळा किंवा काठी देऊ का तुला थोडी? दुसऱ्या सेटअपवरून आता आपण पटकनच खाली उतरू. खाली जाण्याचा हा दुसरा टप्पा थोडासा मोठा आहे. पहिला टप्पा हा छोटा होता, दुसरा टप्पा त्याच्यापेक्षा मोठा आहे. पण त्या जागेवरून सुंदरता हे पाहण्यासारखी आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे
सुरक्षितरित्या आपण पार केला आहे दुसरा टप्पा सुद्धा. मी इकडची नॉट सोडून दुसरा अटॅच करून स्टार्ट करताना कॉल देतो. मेसेज रिसीव. या जागेवर पोहोचताच अचानक वातावरणात बदल झाला आणि जोराचा पाऊस सुरू झाला. सगळ्यात पहिल्या माणसाचं बहुत मेन काम राहते, जो रस्ता बनवत जाते ना. सगळ्यात शेवटच्या माणसाचं बहुत महत्त्वाचं काम राहते, जो पूर्ण सेटअप सोडत खाली उतरते. अचानक बदललेल्या वातावरणाकारण थोड्याच वेळात आपल्याला बेकार परिस्थितीचा सामना करावा लागणार होता. बहुत जोराचा पाऊस सुरू झाला या जागेवर. दोन टप्पे झाल्यानंतर आता आपण येऊन पोहोचलो तिसऱ्या टप्प्यावर, जिथं आता सेटअप तयार करून आपण उतरणार खाली. तिसऱ्या टेक्निकल पॅचवर सेटअप लावल्यानंतर आपण जाऊन पोहोचतो डायरेक्ट निळ्या पाण्याच्या कुंडात, जो 10 कुंडांपैकी एक कुंड आहे. सो आता आपला नंबर आलाय. या तिसऱ्या सेटअपवरून पटकन खाली उतरू. हळूहळू पावसाचा जोर वाढत आहे. हा जो टप्पा आहे, या टप्प्यात आपण डायरेक्ट पाण्यात जाऊन पोहोचणार आहोत. दगडाचा पॅच. पाणी. आता ओव्हरहँगचा पोर्शन येणार आहे. ओके. डायरेक्ट पाण्यात लँडिंग. आपण डायरेक्ट निळ्या पाण्याच्या कुंडात उतरलो. आणि अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो 10 कुंडांपैकी शेवटच्या तिसऱ्या कुंडात, जिथे थोड्याच वेळात आपल्या हातातून एक कांड होणार होता. ओके, पोहोचलो. या जागेवर टोटल 10 कुंड असून सध्या आपण शेवटच्या तिसऱ्या कुंडामध्ये आलो होतो. हळूहळू पावसाकारण पूर्ण फॉग तयार झालाय न, म्हणून मे बी इथं आता अंधार होऊन राहिलाय. पटकनच आपल्याला खाली उतरून रिटर्न जर्नी करायला लागणार आहे. आणि फायनली या फॉगमध्ये ग्रुपचे शेवटचे व्यक्ती सुद्धा सुरक्षित खाली येऊन पोहोचले. सध्या आपण शेवटचा रॅपल सेकंड लास्टला रॅपल केलेला आहे. आता हा सेटअप आपल्याला वरून आणि खालून 2 जागेवरून सेटअप करून आता इथून डायरेक्ट आपण 3 लेअर वॉटरफॉल रॅपलिंग करणार आहे. अचानक बदललेल्या वातावरणाकारण पाऊस आणि फॉग यांचा जोर वाढला. काळे ढग साचून आले आणि अंधार पडू लागला. ऑलमोस्ट संध्याकाळ होत आली आहे आणि पटापट आपण होऊ शकेल तेवढ्या उजेडामध्ये खाली उतरण्याचा प्रयत्न करू. या वॉटरफॉलचा शेवटचा टप्पा खूप सुंदर असून
इथे निळ्या पाण्याचा कुंड आहे हे आपल्याला माहिती होतं. पण वातावरणात झालेल्या बदलाकारण व्हॅलीमध्ये झपाट्याने अंधार होताना दिसत होता आणि आपला रॅपलिंगचा नंबर येतपर्यंत ऑलमोस्ट अंधार होणार होता हे आपल्याला माहिती होतं. अंधार होण्या अगोदर या वॉटरफॉलच्या शेवटच्या टप्प्याची सुंदरता कॅप्चर करता यावी म्हणून आपण आपला कॅमेरा सतीश भाऊच्या डोक्यावर लावला. रेडी, ऑल द बेस्ट. पण इथं भलताच काही कांड झाला. चला, ऑल द बेस्ट मित्रांनो. एनर्जी बहुत हाय आहे, पटकनच खाली उतरू. याच भन्नाट एनर्जी सोबत सतीश भाऊ समोर निघाला. उतरायचं लक्ष द्या, माझ्याकडे तुझा बिल्ली आहे. शेवटचे 2 टप्पे पार करणं थोडं अवघड होतं कारण इथून समोर जाताना आपल्याला पाण्यातून समोर जायचं होतं. सतीश भाऊ चांगला स्विमर असल्याकारण सगळ्यात पहिले सतीश भाऊला खाली पाठवण्याचा डिसिजन घेण्यात आला. पण इथे भलताच कांड झाला. आता पाडी होती दुसऱ्या कुंडाची, जिथे कुंडात उतरल्यानंतर सतीश भाऊ पाण्याला पाहून अचानक हायपर झाला. त्याला वाटलं तो कुंडात असलेल्या पाण्यात डुबून जाणार आणि या हडबडीत त्याने डोक्यावरचा हेल्मेटसुद्धा काढून टाकला. आणि अशा प्रकारे एकीकडे डोक्यावर असलेला कॅमेरा हेल्मेटसोबत वाहून गेला आणि आपला ॲडव्हेंचरचा संपूर्ण डाटा या कॅमेऱ्यामध्ये वाहून गेला. तर दुसरीकडे सतीश भाऊ भयानक सदम्यात गेला. बाकीच्या टीमने त्याला प्रोत्साहन देऊन अंधारातच खाली उतरण्यास सुरुवात केली आणि सर्व टीम सुखरूप खाली जाऊन पोहोचली. या सगळ्या प्रोसिजरमध्ये आपण तर सुरक्षित ॲडव्हेंचर केला, पण आपला कॅमेरा पाण्यात वाहून गेला याचा रिग्रेट माझ्या मनात होता. आणि यासाठी आपण सलग 1 आठवडा रोज या व्हॅलीत कॅमेरा शोधण्यासाठी जात होतो. पण रेड अलर्टवाल्या पावसाकारण आपण व्हॅलीच्या आतमध्ये जाऊन कॅमेरा शोधू शकत नव्हतो. आणि फायनली 1 आठवड्यानंतर आपण आपला कॅमेरा भेटण्याची होप सोडून दिलो. काही महिन्यानंतर एक चमत्कार झाला आणि अचानक महेश दादाचा आपल्याला कॉल आला. मित्रांनो, फायनली 5 महिन्यानंतर आपल्याला आपला हरवलेला जो कॅमेरा होता तो भेटला आहे. महेश दादाचा कॉल आला होता आणि आता आपण तिथंच चाललो कॅमेरा रिसिव्ह करण्यासाठी. फायनली आपण येऊन पोहोचलो आहो. चालू आहे का? हो, हे काय रेकॉर्डिंग. नवीन रूटनं कसं पटकनात पटकन इंजिओर माणसाला वर आणता येईल याच्यासाठी आपण नवीन रूट शोधायला गेलो होतो. बाय मिस्टेक काही प्रॉब्लेम झाला आणि आपला कॅमेरा वाहून गेला होता आणि फायनली
3, 4, 5 महिन्यानंतर आपल्याला कॅमेरा भेटला आहे. बघा यामध्ये ना पाणी इथं पूर्ण जाऊन आहे. खराब झालाय, चांगला आहे, कसं करणार? आता याला ना पहिले रिपेअरवाल्या माणसाकडे न्यावं लागेल मला. 5 महिन्यापासून हा कॅमेरा पाण्यामध्येच आहे. आतमध्ये याचा पूर्ण जंग वगैरे लागला आहे. 4-5 दिवसा अगोदरच घेतलेला कॅमेरा होता आणि याच्यामध्ये आपण जस्ट 2च ब्लॉग शूट केले होते.